नमस्कार सगळ्यांनो, त्रुटीज वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमचा दिवस शुभ जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून मस्त सकाळची सुरुवात उकळलेल्या आणि वाफळत्या चहानी करून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे फ्लॉवरची झटपट होणारी भाजी. इथं फ्लॉवर छान चिरून घेतला आहे, व्यवस्थित पाण्याने धुवून घेतला आहे. तर आता आपण काय करायचं, गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आणि पाणी गरम होत आलं की त्यामध्ये आपण टाकायचं मीठ आणि मग या पाण्यामध्ये आपण टाकायचा चिरून घेतलेला फ्लॉवर. तर सगळा फ्लॉवर आपण इथं पाण्यामध्ये टाकून घेऊया. गरम पाण्यामध्ये फ्लॉवर टाकण्याचं कारण हे की फ्लॉवरला जो एक उग्र वास असतो ना, तो वास भाजी खाताना येऊ नये म्हणून मिठाच्या पाण्यामध्ये फ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून ते पाणी निथळून काढायचं. कुणी कुणी ना मिठासोबत हळदसुद्धा टाकतं, तर मी इथं फक्त मीठ वापरलं आहे. आता आपण ते पाणी व्यवस्थित निथळून काढू आणि मग गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि मग त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की मग त्यामध्ये टाकायची मोहरी. तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आणि मग मोहरी तडतडत आली की मग त्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे जिरे. तर जिरे टाकून झाले की तेही व्यवस्थित तडतडू द्यायचे. लक्षात घ्या, जेवढी जास्त फोडणी छान तेवढी भाजीला चव मस्त. आता त्यामध्ये टाकून घ्यायचा बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा पण सोनेरी रंगावरती परतवत आला की मग त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत आणि मसाले आपण खूप कमी वापरणार आहे. खूप जास्त मसाले नाही लागत या भाजीला. ही झटपट होणारी भाजी आहे. तर कांदा छान परतवून घेतला की मग त्यामध्ये टाकणार आहोत धना पावडर आणि थोडीशी हळद. तर इथं धना पावडर आणि हळद टाकून घ्यायची आणि मग त्यामध्ये टाकणार आहोत कोल्हापुरी मसाला. तर हा घरी बनवलेला मसाला आहे. रंग किती छान आलाय बघा. आणि मग त्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ. हे व्यवस्थित परतवून घ्यायचे मसाले सगळे. मसाले जेवढे जास्त चांगले परतवाल तेवढी पदार्थाची चव वाढते. मसाले छान परतत आले की मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत फ्लॉवर. फ्लॉवर टाकून घ्यायचा, तोही व्यवस्थित परतवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता पाणी तुम्हाला ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार. जर तुम्हाला पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाका. तुम्हाला थोडीशीच ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसंच पाणी टाका. किती छान रंग आला आहे भाजीला बघा. भाजी मस्त खळखळ उकळती आहे. त्यामध्ये टाकणार आहोत जाडसर बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आणि आपली फ्लॉवरची झटपट होणारी भाजी तयार झाली आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.